दक्षिण मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3.85 कोटींची तरतूद। मार्च 2027 पर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं महापालिकेचं नियोजन। 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यावरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानानं बुजवले जाणार। एअर इंडियाची मुंबई ते टोरंटो थेट विमानसेवा लवकरच। हिवाळी हंगामात मुंबई आणि टोरंटो दरम्यान आठवड्याला 3दा उड्डाण। ही सेवा 25 ऑक्टोबर ते 26 मार्च 2027 पर्यंत असणार। उल्हासनगरहून पवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य। खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ। मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, नागरिकांचा सवाल। लोकलच्या दिव्यांग डब्यातील घुसखोरांना मध्य रेल्वेचा दणका। महिन्याभरात 677 जणांवरती कारवाई करत 10 लाखांचा दंड वसूल। रेल्वे हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा। पुण्यातील भिडे पूल अजूनही पाण्याखाली। भिडे पुलावरची वाहतूक आज देखील बंद। काल अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली होती। सध्या बॅरिकेडिंग करून रस्ता पूर्णपणे बंद केलाय। पुणे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचे 35 कोटींचं भाडं थकलं। पालिकेकडनं विशेष पथकं लावून थकबाकी वसूल करण्याचे आदेश। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुन्हा मुदतवाढ। 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय। 92% शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आपलं संमतीपत्र दिलं। विमानतळासाठी 7 गावातील जमिनीचं भूसंपादन होणार। पुण्याच्या जुना आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटल दरम्यान 10 ते 15 गाड्यांचा अपघात। रस्त्यावरती चिखल आणि वाहनांचं ऑइल सांडल्यामुळे गाड्यांचा अपघात। प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन। सोलापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा रॅकेट उघड। शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांना अटक। अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस। खराब रस्त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान। पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा। उपळवटे ते केम रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था।